सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. ती परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत. परभणीतील एका कार्यक्रमात जाधव भाषणातून पक्षांतरावर काय म्हणाले ते पहा. मला सांगू नका. बापूंनी उमेदवारी घेतलेली आहे, परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही कधीतून उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्याच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत. म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नंदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. हे बी आम्ही अनुभवले. त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेतोय ते बघून सगळ्या भूमिका ठरवून गेलो होत नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल काही शंका